खुनी अमावस्या भाग 5. खुनी सापडल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. राहुल, सूरज व समीर हे 3 मित्र आमदार साहेबांसमोर उभा होते. राहुलकडे पाहत रावसाहेब देशमुख म्हणाले, आज मी खूप खुश आहे. ही खुनाची मालिका आता थांबली आहे. त्यासाठी मी एक आता पार्टी ठेवली आहे. बिनधास्तपणे तुम्ही सर्व त्या पार्टीला या आणि तुमच्या मित्रांनाही आमंत्रित करा. विशेष म्हणजे तुमच्या मनातील भीती घालवण्यासाठी ही पार्टी अमावस्येच्या रात्री ठेवली आहे. सूरज व समीर घाबरत एकमेकांकडे पाहत, साहेब अमावस्येच्या रात्री नको. नुसत्या अमावस्येच्या आठवणीने भीतीने अंगाचा थर काप उठतो. राहुल हसत, तुम्ही काळजी करू नका, आता कोणी सापडला आहे. भीतीचे काय कारण नाही. आणि तसेच काय वाटले तर पार्टीत सुरक्षा रक्षकांचे एवढे मोठे जाळे असेल, ते पार करून कोणीही फार्म हाऊसवर येऊ शकणार नाही. आमदार रावसाहेब पाटील समीर व सूरजच्या खांद्यावर हात ठेवून निघून जातात. अमावस्येची रात्र उजाडली असते. पार्टी आणि रंगात आले असते. सर्व मित्र पार्टीचा आनंद घेत असतात. डान्स, दारू, मजा, मस्ती यात सर्वजण गुंग असतात. पण सूरज खूप टेन्शनमध्ये असतो. त्याच्या मनात भीती असते. आज काहीतरी होणार असे त्याला सतत वाटत असते. तो एका जागेवरती खुर्चीवर बसून दारूचे पॅक रिचवत असतो. तोच अचानक लाईट जाते. समीर व सूरज खूप घाबरलेले असतात. सूरज राहुलला मागून जात मिठी मारत उभा राहतो. तोच लाईट येते. पुन्हा पार्टी चालू होते. सर्वजण डान्सचा आनंद घेत असतात. प्रत्येकाला हळूहळू गुंगी येऊन डोळ्यासमोर अंधारे येऊ लागते. एक एक जण बेशुद्ध पडू लागतो. पुन्हा लाईट जाते. भयानक शिट्टीचा आवाज येऊ लागतो. लाईट चमकत असते. त्याचबरोबर हळुवार पावले टाकत शिट्टी वाजवत येणारा मास्कधारी व्यक्ती, तोही लाईटीप्रमाणे चमकत असतो. त्याच्या हळुवार चालण्याबरोबर एक एक जण बेशुद्ध होत जमिनीवरती पडत असतो. राहुलला तो अंदूक अंदूक दिसत असतो. राहुलच्या समोर आमदार साहेब बेशुद्ध होत खाली पडतात. तोच मास्कधारी व्यक्ती आपल्या पाठीला अडकवलेला चाकू काढत राहुलचा गळा हाताने जोरात दाबत वेगळ्या आवाजात, आज अमावस्याची रात्र आहे म्हणत जोरात हसू लागला. तो सूरज चक्कर येऊन खाली पडला. समीर आधीच बेशुद्ध पडला होता. राहुल स्वतःला वाचवण्यासाठी गुंगीत ही धडपड करत होता. तो मास्कधारी व्यक्ती राहुलच्या गळ्याला चाकू लावत जोरात हसत राहुलकडे पाहत, ही भीती मला तुझ्या नजरेत पाहायची होती, पण आज तुझे मरण आले नाही. त्याला सोडत त्याच्या बाजूला पडलेल्या सूरजजवळ जात गुडघ्यावरती खाली बसत शिट्टी वाजवत, सूरज खूप झाले नाटक, आज तुझा नंबर आहे. चल उठ, बेशुद्धपणाचे नाटक करू नकोस. मला माहीत आहे तुझ्या दारूच्या ग्लासमध्ये गुंगीचे औषध नव्हते. सूरज उठत मास्कधारी व्यक्तीच्या समोर हात जोडत, चुकी झाली, माफ करा, मला मारू नका. तोच राहुल मागून येत त्या मास्कधाऱ्या व्यक्तीला मारणार, तोच तो बेशुद्ध पडला. मास्कधाऱ्या व्यक्तीने शिट्टी वाजवत सूरजच्या कॉलरला पकडून त्याला ओढत दारूच्या काउंटरवर जोरात फेकून दिले. सूरज उठत स्वतःला सावरत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तोच राक्षसाचा मास्क घातलेल्या व्यक्तीने धावणाऱ्या सूरजला चाकू फेकून मारला. चाकू त्याच्या पाठीत घुसला. तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवरती खाली पडला. हळुवार पावले टाकत शिट्टी जोरात वाजवत दारूच्या काउंटरवरील 2 बाटल्या घेत पडलेल्या सूरजच्या अंगावर तो ती दारू ओतू लागला. सूरज हात जोडून गायावाया करत होता. सूरजला जोरात लाथ मारत पुन्हा दारूच्या बाटल्या घेत त्याच्या अंगावर ओतू लागला. खूप साऱ्या बाटल्या अंगावर ओतल्यानंतर ती मास्कधारी व्यक्ती त्याच्या समोर खुर्चीवर बसली व जोरात हसत हातातील लायटर पेटवत, तुम्ही मुलीची इज्जत लुटून तिला नरक यातना दिल्यात. तुझ्या कर्माची शिक्षा देण्यासाठी मी तुला जिवंत जाळणार व तुलाही नरक यातना देणार म्हणत हातातील लायटर सूरजच्या अंगावर टाकतात आगीचा जोरात भडका उडाला. सूरज स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. खुर्चीवर बसलेला तो मास्कधारी व्यक्ती आगीत होरपळणाऱ्या सूरजला पाहून जोरात हसत होता. घटना होताच लगेच घटनास्थळी पोलीस येत आरोपीचा शोध घेत होते, पण त्यांच्या हाती काहीच सापडत नव्हते. PSI देशमुख घटनास्थळी येत
जातीने लक्ष घालून तपास करत होते. त्यांच्याजवळ हवालदार येत, साहेब, एवढा मोठा सुरक्षा रक्षकांचा पहारा फोडून आत येणं शक्य नाही. त्यातही आपल्या पोलिसांचे एक पथक येथे तैनात होते. कोणालाच समजेना तो आत एवढा मोठा पहारा भेदून कसा आला व अचानक कोठे गायब झाला. मला वाटते साहेब, तो आधीच वेषांतर करत आत घुसला असावा. देशमुख साहेब रागाने, CCTV चेक करा असे म्हणताच तो हवालदार मान हलवत, साहेब, आम्ही आधीच तो चेक केला आहे, पण CCTV बंद होता. तो जळलेल्या सूरजच्या तोंडावरील मास्क देशमुख साहेबांनी हातात घेतला. त्यातून पुन्हा हसण्याचा आवाज आला. तुम्हाला तर माहीत झाले आहे खून का होत आहेत ते, तरीही तुम्ही बलात्काराच्या खऱ्या आरोपीला शिक्षा न देता तुम्ही निष्पाप मुलीच्या भावाला खुनाच्या गुन्ह्यासाठी अटक केली. पण मी त्या नराधमांना सोडणार नाही. त्यांनी निष्पाप मुलीची इज्जत लुटून व तिची हत्या करून त्या मुलीला नरक यातना दिल्या आहेत. आता मी या 5 जणांना पापाची शिक्षा देत मीही त्यांना नरक यातना देणार आहे. आता पुढच्या अमावस्येला कोण, लवकरच समजेल.